लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत जीवा त्याच्या लो कॉस्ट हाऊसिंग या ड्रीमसाठी लँड बघायला जाणार असतो. तसं तो भास्कर काकांना सुचवतो की माझ्याकडे कोल्हापूरला एक लँड आहे, ते बाबांनी माझ्याच नावावर कधीच केली आहे आणि आपण हा प्रोजेक्ट त्या लँडवर सुरू करू शकतो. तेव्हा भास्कर म्हणतो, अरे तू आपल्याला मुंबईमध्ये बांधायचे लो कॉस्ट हाऊसिंग, तू तिकडे कोल्हापूरला कुठे चाललास, त्यापेक्षा माझ्याकडे इथे जुहूमध्ये एक मस्त जागा आहे, ती आपण बघायला उद्या जाऊ. पण जेव्हा आता पेचात पडतो, तो म्हणतो, भास्कर काका उद्या आनंद निवासची 10th ॲनिव्हर्सरी आहे, तर मला नंदिनी सोबत राहायचं आहे, त्यामुळे उद्या नाही परवा दिवशी गेले तर चालेल का? तेव्हा भास्कर काका म्हणतात, नको अरे, वीकेंडला कोणी एजंट काम करत नाहीत. आता तू जागा बघितली आहेस, नकाशा बघितला आहेस, मग जर तू ओके असेल तर या ॲग्रीमेंटवर सही करून टाक. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे काका, तुमच्यावर मी विश्वास ठेवतो आणि हे ॲग्रीमेंट वाचून मी सही करतो. तो सही करणारच असतो, तेवढ्यात नंदिनीचा फोन येतो. ते म्हणतात ना, संकटाची चाहूल सगळ्यात आधी बायकोला लागते आणि बायकोच आपल्याला त्यापासून सावध करते. तसंच काहीचं नंदिनीचा फोन येतो, पण जेव्हा तो फोन इग्नोर करतो आणि त्या ॲग्रीमेंटवर सही करतो. आता भास्कर काकांनी सांगितल्यानुसार त्या जुहूच्या प्रॉपर्टीवर एक छोटीशी जागा आहे, जी जागा आपल्याला पाडून जीवाचं ड्रीम होम उभा करायचा आहे. मग ती जागा कोणती, तर ती जागा आनंद निवास असणार आहे. त्यामुळे आता जीवा सही करून तर फसला आहे. आता हे त्याच्या कधी लक्षात येतं हे बघणं आता थोडं इंटरेस्टिंग असेल. आता जीवा आनंद निवास पाडून त्याचं ड्रीम उभा करणार का, यासाठी पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम.